दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी सिंचन भवन समोर केलेल्या धरणे आंदोलनाला यश आले असून बुधवारी सायंकाळी कुरुल शाखा कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलं आहे। या निर्णयामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे। पूर्वी 12 मे रोजी जलसंपदा विभागाने सीना नदीत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र उजनी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सु.स. खांडेकर यांनी पाणी सोडण्यात अडचणी असल्याचं स्पष्ट केलं होतं। यानंतर आमदार देशमुख यांनी शेतकऱ्यांसोबत धरणे आंदोलन करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून सीना नदीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती। या प्रकरणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मध्यस्थी करत अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा केली। तत्काळ उजनी धरणाच्या पाणी पातळीचा अहवाल मंत्र्यांकडे सादर करण्यात आला। त्यानंतर कुरुला कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले। बुधवारी सकाळी 11 वाजता पाणी सोडण्याचे नियोजन होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सायंकाळी महादेव ओढ्याच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले।